शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमल्यानंतर दोन्ही गटामध्ये मोठा राडा झाला। या प्रकरणी दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। त्यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती शब्दात टीका केली। अशा खोट्या गुन्ह्यांमुळे गृह मंत्रालयाची विकृती उघड झाली असंही राऊत म्हणाले। राऊतांनी केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत की नाहीत की त्यांना कोंडून ठेवलंय आणि दुसरं कोणीतरी राज्य करताय। पगार अगर 10 जनपदवरून येत असेल, मातुश्रीची नवीन मम्मी अगर 10 जनपदलाच बसली असेल तर राहुल गांधीची चाटुगिरी हा करणारच। त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायची काय गरज आहे। राऊतांनी फडणवीसांना कसं लक्ष केलं, त्याला नितेश राणे यांनी कसं उत्तर दिलं पाहूयात। हे गुन्हे खोटे आहेत। शिवसैनिकांवर तुम्ही तिथे जो काय रस्त्यावर संघर्ष झाला म्हणून विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करता, ही विकृती आहे गृह मंत्रालयाची। गृहमंत्र्यांनी या विकृतीवर तोडगा काढला नाही तर आम्ही पाहू काय करायचे। पण अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर, जे गद्दार आहेत, जे बेईमान आहेत, जे भ्रष्ट आहेत राजकीय दृष्ट्या, त्यांना शिवतीर्थावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर रोखण्याचा नक्कीच प्रयत्न झाला गद्दारांना। आणि तुम्ही त्यांच्यावरती विनयभंगाचे खटले दाखल करून या सरकारची विकृती, या गृह मंत्रालयाची विकृती उघड केली। ही विकृती महाराष्ट्राला बदनाम करते। पण लक्षात घ्या, मगाशीच मी सांगितलं, तुम्ही आमच्यावरती किती खोटे गुन्हे दाखल करा, आम्हाला अटका करा, आमचा संघर्ष चालूच राहील, न्यायालयात राहील आणि रस्त्यावर सुद्धा राहील। विनयभंगाचे गुन्हे दाखल करायचे असतील तर खरं म्हणजे ज्या महिला तिथे बेईमान गटाकडून घुसल्या आणि दादागिरी करत होत्या त्यांचे व्हिडिओ आपण पहा, काय पद्धतीने त्यांची भाषा आणि भूमिका होत्या, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली। राऊतांना सांगितलं, गृह मंत्रालयाला मी अजून एक विनंती करणार आहे। मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना विनंती करणार आहे, ज्या डॉक्टर महिलेवर त्या घरी पुणे दारूच्या बाटल्या मारल्या, धमकीचं पत्र पाठवलं, त्याही प्रकरणाची जरा सखोल चौकशी व्हावी, सीआयडी चौकशी व्हावी, ही मागणी मी स्वतः करणार आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये, जेणेकरून आमचं गृह मंत्रालय किती चांगलं काम करतं याचा अनुभव किंवा चांगला अनुभव मग संजय राजाराम राऊतला येईल।